वसईमध्ये ज्या 4 वर्षाच्या मुलाला अमानुष मारहाण करण्यात आली होती त्याच्या भेटीला वसईच्या आमदार स्नेहा दुबे यांची भाईंदरच्या ओखाड हॉस्पिटलमध्ये भेट दिली। वसई विधानसभा आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी विघ्नेश कोंढारे याच्या आईवडिलांची भाईंदरच्या वॉकहार्ट्स रुग्णालयात जाऊन भेट घेतली। 4 वर्षीय विघ्नेशला त्याच्या सोसायटीत राहणाऱ्या आरोपी संदीप पवार या नराधमाने अमानुष मारहाण करून जखमी केले। सध्या तो भाईंदरच्या वॉकहार्ट या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय। विघ्नेशच्या आईवडिलांना धीर देताना विघ्नेशच्या उपचारासाठी शासन संपूर्ण खर्च करेल असं आश्वासन दुबे यांनी दिले। आरोपी संदीप पवार याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी दुबे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे। 30 मार्च रोजी वसईमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भयानक घटना घडली ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। त्या घटनेमध्ये विघ्नेश कोंढारे हा 4 वर्षाचा मुलगा जखमी झाला आणि त्याला ज्यांनी अमानुष मारहाण केली त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। तो पोलीस कस्टडीमध्ये आहे आणि विघ्नेशला वोकाड हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे। डॉक्टर अंकित गुप्तांच्या खाली त्याची ट्रीटमेंट सुरू आहे। मी डॉक्टर अंकित गुप्तांना भेटले, त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि त्यांनी हे आश्वस्त केलेलं आहे की मुलगा आता आउट ऑफ डेंजर आहे पण क्रिटिकल आहे, त्याची ट्रीटमेंट सुरू आहे आणि येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये त्याला ICUमधनं NICUमधनं त्याला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करतील। पण आपण सगळ्यांनी मला असं वाटतं विघ्नेशसाठी प्रार्थना केली पाहिजे आणि अशा ज्यांनी विघ्नेशची ही परिस्थिती केलेली आहे त्या आरोपीला कडक शिक्षा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करतो। आणि कालच रात्री मी जेव्हा मला व्हिडिओ आला त्याला जशी मारहाण करतोय तो व्हिडिओ मी ताबडतोब CM सरांना पाठवला आणि त्यावरती सगळी माहिती दिली घटनेसंदर्भात आणि 5व्या मिनिटाला त्यांचा रिप्लाय आला की ते स्वतः या घटनेसंदर्भामध्ये लक्ष घालतायत आणि कुटुंबाला संपूर्ण मदत ही शासनातर्फे केली जाईल असं त्यांनी आश्वस्त केलं। आणि त्यामुळे मी आज सकाळीच इथे येऊन त्यांच्या कुटुंबियांचीही भेट घेतली, त्यांच्या विघ्नेशच्या वडिलांची भेट घेऊन त्यांना आश्वस्त केलेलं आहे की सगळा इलाज हा त्याचा चांगला होईल आणि कसलीही काळजी त्यांनी करू नये, त्याच्या इलाजाची जबाबदारी ही आता शासनाची राहील। नक्की ताई, आणखीन एक काय माहिती मिळत आहे की जो आरोपी आहे त्याला कुठलंही सोयीसूचक नाहीये, तो बिनधास्त बोलतोय की मी असं केल्याचं काहीच नाहीये। माझ्याही कानावर हे आलेलं आहे। मला असं वाटतं हे यापेक्षा दुर्दैवी काही होऊ शकत नाही। म्हणजे एखादं पाप माणसाच्या हातून घडतं किंवा एखादी घटना घडते त्यावेळेला त्यानंतर काही वेळाने तरी त्याला थोडा तरी पश्चाताप होतो आणि इतक्या छोट्या मुलाबाबत त्यांनी जे केलेलं आहे ते अक्षरशः पाहावतही नाही आणि त्यानंतरही त्याला त्या गोष्टीचा पश्चाताप नाही आहे। यावरूनच कळतं की त्या माणसामध्ये माणुसकीच शिल्लक राहिलेली नाही आहे। विकृत अशा प्रकारचा हा आरोपी आहे आणि त्यामुळे त्याला कडक शिक्षा होण्यासाठी पोलिसही प्रयत्न करत आहेत। पोलिसांशी माझं बोलणं झालं, वसई पोलीस स्टेशनचे जे PI आहेत घाडीगावकर साहेब, तर त्यांनीही सांगितलं आहे की लवकरात लवकर चार्जशीट फाईल करून हा आरोपी बाहेर पडू शकतच नाही आहे, तो शकणारच नाही, पण ह्याला लवकरात लवकर कशी कडक शिक्षा केली जाईल ह्या बाबतीत पोलिसही प्रयत्न करत आहेत आणि शासनसुद्धा या कुटुंबाच्या पाठीमागे।